तर आज मी तुम्हाला PYQ कसं ॲनालिसिस करतो आणि PYQ सोडवताना मी पहिले काय काय चुका केलेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सर्वात पहिले म्हणजे मला नवीन विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ज्यावेळेस मी प्रिलिम्स देत होतो तर मला अजिबात माहिती नव्हतं की PYQ सोडवण्याचं महत्त्व काय असतं ते. कारण मी ज्यावेळेस प्रिलिम्सची सुरुवात केली त्यावेळेस पूर्ण नोट्स आणि पूर्ण बुक्स रीड करून टाकले, पण काहीच आउटपुट भेटला नाही. कारण की मी PYQs बघितले नव्हते की कोणत्या चॅप्टरवरतून आणि कोणत्या टॉपिकवरतून सर्वात जास्त प्रश्न येतात. तर तुम्ही अशी चुकी करू नका. त्याच्यासाठी PYQ सोडवणे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला एक डायरेक्शन भेटते का आयोग सतत याच्यावरती प्रश्न विचारतो. त्यावेळेला आपण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला आयोगाचा पॅटर्न कळतो की आयोग कोणत्या विषयावर आणि विषयाच्या चॅप्टरवरती आणि टॉपिकवरती सर्वात जास्त प्रश्न विचारतो. तर तेवढंच आपण महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक घेतले पाहिजे, म्हणजे कमी वेळात आपलं जास्त वेळा रिव्हिजन होतं आणि आपला वेळ वाचतो. तर समजा आता हे मी कंबाईनचं घेतलेलं आहे PYQ. तर इम्पॉर्टंट चॅप्टर राज्यघटना बघितली तर इतकं आहे, तर मी इतकंच करेल आणि सतत करेल आणि जास्त वेळा रिवाईज करेल. आणि राज्यसेवेसाठी हे लॉजिक बुस्टर म्हणून मी यूज करतोय, ज्याच्यामध्ये आता राज्यव्यवस्था आणि शासन बघितले तर आयोगाने मागील वर्षामध्ये ह्याच चॅप्टरवरती सतत क्वेश्चन विचारले. तर आपल्यासाठी हेच इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत की जे आपण सतत रिवाईज करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला जास्त आउटपुट भेटेल. तर आधी मी आयोगाचे PYQ सॉल्व्ह करत होतो आणि काही चूक करत होतो ते तुम्हाला मी सांगतोय. समजा प्रश्न पहिला आहे, प्रश्न वाचून घेतला, उत्तर मॅच झालं, टिक मार्क केली, पुढे. परत ऑप्शन प्रश्न दुसरा वाचून घेतलं, ऑप्शनपैकी एक उत्तर मिळालं, टिक मार्क केली, पुढे. म्हणजे असं करत सर्व प्रश्न ह्याच पद्धतीने मी सोडत होतो. नाही कधी त्याला करंट रिलेट करण्याचा प्रयत्न केला, नाही कधी त्याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला, नाही कधी तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला की प्रश्न काय येत आहेत. तर मी आता स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केले ते तुम्हाला मी दाखवतो. तर आता मी प्रत्येक PYQचं आन्सर मिळायला पाहिजे ह्या हिशोबाने नाही बघत, तर आयोग काय विचार करून प्रश्न बनवतोय, आयोगाला आपल्याकडून काय पाहिजे ते समजण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रत्येक प्रश्न हा आयोगाकडून इशारा देतोय आपल्याला की आयोग अशा पद्धतीने प्रश्न बनवतोय, तर आपल्याला पुढच्या एक्झामसाठी ह्याच पद्धतीने आणि ह्याच माइंडसेटने प्रिपेअर्ड राहायला हवं. आता मी PYQचं ॲनालिसिस कसं करतो ते सांगतोय. मी आयोगाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये स्वतःचे 2 नवीन प्रश्न बनवण्याचा प्रयत्न करतो. का? कारण आयोग दरवेळेस त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारतोय, फक्त त्याची भाषा, स्ट्रक्चर आणि अँगल नवीन पद्धतीने तयार करून विचारतोय, पण प्रश्नाचं उत्तर असतं मात्र तेच. म्हणून मी हा माइंडसेट चालवतोय की आपण प्रत्येक आयोगाच्या एका प्रश्नाला आहे ते 2 नवीन प्रश्न तयार करायचे. तर इथं मी आयोगाच्या प्रश्नामध्येच माझे स्वतःचे 2 प्रश्न कसे नवीन बनवतोय ते तुम्हाला मी सांगतोय. तर इथं आयोगाच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर इथं सर्वांना माहिती आहे सर विल्यम वूड. पण इथं आता मी माझा प्रश्न कसं बनवेल की खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य होते. मग उत्तर काय यायला पाहिजे 2, 3, 4. आणि तिसरा प्रश्न काय बनवेल मी की पॅथिक लॉरेन्स, एवे अलेक्झांडर आणि सर स्टेफर्ड क्रिप्स हे कोणत्या मिशनचे सदस्य होते. ते उत्तर काय यायला पाहिजे कॅबिनेट मिशन. चौथा प्रश्न म्हणजे इथं स्टेटमेंटवरती येऊ शकतो. ते स्टेटमेंट अशी देतील की सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते, पॅथिक लॉरेन्स हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते, सर स्टेफर्ड क्रिप्स हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते, एवी अलेक्झांडर हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते. आणि खाली ते विधान देतील. खालील विधाने बरोबर कोणती. मग खाली ऑप्शन असतील 2, 3, 4, 1, 2, नंतर 1, नंतर चौथा असेल ती ऑल ऑफ दी अबव. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे 2, 3, 4. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PYQ कोणत्या टॉपिकवरती आलेला आहे. तर आता आपला हा प्रश्न कॅबिनेट मिशन प्लॅन ह्या टॉपिकवरती आलेला आहे. तर त्या टॉपिकवरती जायचं. त्या टॉपिकवरती गेल्यावरती पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करतो मी. कॅबिनेट मिशन, त्रिमंत्री योजना होती पूर्ण, म्हणजे आता क्लायमेट ॲटली याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. इथं आता आपण बघितलंच याच्यावरती प्रश्न होता. पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करतो. आता पूर्ण त्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर मी त्याच्यामध्ये पण स्वतः काही प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करतो. आता एक्झाम्पल तुम्ही घ्या, संविधान सभेची पहिली बैठक दिल्ली कॉन्स्टिट्यूशनल हॉल येथे झाली, तर त्या हॉलला आत्ताचे नाव काय आहे. तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस. आणि जर खाली आलो तर पहिल्या बैठकीत संविधान सभेला संबोधित करणारे पहिले सदस्य कोण होते. तर JB कृपलानी. आणि समजा खाली आपल्याला परत प्रश्न तयार करायचा झाला तर पहिल्या बैठकीत सच्चिदानंद सिन्हा यांनी कुणाच्या ओळी अध्यक्षीय भाषणात सांगितल्या. तर कोणाच्या कवी इक्बाल. आणि संविधान सभेची एकूण सत्रे किती झाली तर 11 झाली. म्हणजे पूर्ण डीपमध्ये थोडा वेळ लागला तरी चालेल, पण पूर्ण डीपमध्ये त्या टॉपिकचा अभ्यास करून घ्यायचा आणि पूर्ण स्वतःच असं क्वेश्चन फ्रेम करून घ्यायचे का पुढे एक्झाममध्ये येऊ शकतं. आणि करंटचे क्वेश्चन कसे रिलेट करतो ते पण तुम्हाला मी सांगतो. एक्झाम्पल कोणतं आर्टिकल आलं करंटमध्ये तर ते मी आर्टिकल नोट करून ठेवतो की हे आयोग कोणत्या पद्धतीने आपल्याला विचारू शकतो ते आर्टिकलवरती प्रश्न, तर ते एक नोटवरती लिहून ठेवतो.
तर तुम्हाला मी एका प्रश्नाच्या माध्यमातून कसं ॲनालिसिस करतो ते सांगितलं. मग ते राज्यसेवा जरी असली तरी त्याच्यामध्ये पण तोच पॅटर्न अप्लाय करतो आणि सर्व प्रश्न ह्याच पॅटर्नने मी ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो. तर प्रश्न तर सोडवतोच, पण त्या आयोगाच्या प्रश्नामध्ये माझे स्वतःचे 2-3 प्रश्न तयार करतो आणि कोणत्या टॉपिकवर आलेला आहे प्रश्न तो बघतो आणि तो टॉपिक ओपन करतो आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न करतो आणि हे पण चेक करतो की कोणत्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला प्रश्न तयार होऊ शकतात ते पुन्हा बघतो आणि रिपीटेडली परत त्याच टॉपिकवरती मी स्वतः टेस्ट देतो. तर ही झाली माझी स्वतःची ॲनालिसिस स्ट्रॅटर्जी. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने ॲनालिसिस करता ते तुम्ही मला नक्की शेअर करा आणि जर माझी स्ट्रॅटर्जीमध्ये काही मिस्टेक वाटले असेल तर ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये, म्हणजे मी थोडी सुधारणा करू शकतो.